याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी राजकीय विश्लेषक मधुकर पाटील जोडले गेलेत। मधुकरजी, जय महाराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत। जसं आपण पाहतोय आता निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार सर्व कल हाती येऊ लागलेत। भाजपनं विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे। काय वाटतं, भाजपच्या विजयाचा सर्वात मोठा ऍस्पेक्ट काय असेल? मुळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्वश्रेष्ठ नेतृत्वाने केलेले प्रयत्न दिल्लीच्या विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता असणं गरजेचं आहे। याच्यासाठी अमित जी शाह, जे.पी. नड्डा आणि नरेंद्रजी मोदी यांनी जे मायक्रो प्लॅनिंग केलं होतं ते या यशाचं गणित आहे। 50 लोकांच्या पासून 500 लोकांच्या पर्यंत भेटीगाठी घेण्यावरती जोर हा भारतीय जनता पार्टीच्या अनेक केंद्रीय मंत्र्यांनी दिला होता। मी साधारणतः दिल्लीच्या विधानसभेचा मधल्या काही कालखंडामध्ये मी अंदाज घेत होतो, त्यावेळी मला प्रकर्षाने एक गोष्ट जाणवली की अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या राजकारणात जर रोखलं तर त्यांचा प्रभाव देशाच्या राजकारणावरचा कमी होईल। कारण अरविंद केजरीवाल ज्या पद्धतीने पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश या राज्यांच्या राजकारणावरती त्यांचा प्रभाव हा भारतीय जनता पार्टीला जाणवत होता। आणि भारतीय जनता पार्टीच्या एक गोष्ट लक्षात आली की सध्या काँग्रेस पक्ष आणि त्याच्यानंतर समाजवादी पार्टी हे दोनच पक्ष आपल्याला आव्हान निर्माण करू शकतात। ही भूमिका डोळ्यासमोर ठेवून तिसरा जो पर्याय येत होता तो अरविंदजी केजरीवाल यांचा। आणि अरविंद केजरीवालांचा जर दिल्लीच्या विधानसभेमध्ये पराभव केला तर आणखी पुढील 10 वर्षे भारतीय जनता पार्टी ही देशाच्या सत्तेत राहू शकते, हा निष्कर्ष भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाने काढला। आणि म्हणून अरविंद केजरीवाल, आम आदमी पार्टी आणि त्याचबरोबर काँग्रेस पक्षाला दिल्लीत घेरण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पार्टीने केला। आणि हे आलेले निवडणुकीचे जे कल आहेत, अंदाज आहेत, जे निकष आहेत, या निकषाच्या जोरावरती आपल्याला हीच गोष्ट दिसते की भारतीय जनता पार्टीनं जे पूर्व नियोजन केलं होतं त्या नियोजनाला यश आलेलं आहे। नक्कीच मधुकरजी, ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला की जर आपला दिल्लीमध्ये सुरुंग लावला तर भाजपसाठी हा खूप मोठा विजय असेल। जर आपण थोडा इतिहास पाहिला तर 2015 मध्ये ज्या आपनं 70 पैकी 67 जागा जिंकल्या होत्या आणि भाजपला अवघ्या 3 जागांवरती यश आलं। आणि आता 2025 मध्ये भाजपनं जोरदार मुसंडी मारली आहे। गेल्या 10 वर्षात भाजपच्या रणनीतीमध्ये असा काय बदल करण्यात आला की दिल्ली विधानसभेमध्ये या निकालामध्ये एवढा फरक आपल्याला पाहायला मिळतोय? मुळामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये अरविंदजी केजरीवाल पहिल्या टर्म मध्ये 5 वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलं होतं। पण त्यांच्या सोबत जी आम आदमी पार्टी जी मूळ उभा राहिली ती अण्णा हजारेंच्या लोकपाल आंदोलनातून तयार झालेले हे सगळे नेते होते। मुळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या एक गोष्ट लक्षात आली की 2014 साली जेव्हा भारतीय जनता पार्टीला अभूतपूर्व यश लोकसभेमध्ये मिळालं, त्याच्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा दिल्लीच्या विधानसभेमध्ये पराभव झाला। या पराभवातून आत्मचिंतन केल्यानंतर भारतीय जनता पार्टीला एक गोष्ट लक्षात आली की ज्या पद्धतीनं अरविंदजी केजरीवाल दिल्लीमध्ये काम करत आहेत ते कशा चुकीच्या पद्धतीनं करत आहेत, ह्या सगळ्या गोष्टी लोकांना पटवून देण्यामध्ये भारतीय जनता पार्टी यशस्वी ठरली। देशामध्ये मध्यंतरी दिल्लीच्या मध्ये जो मद्य घोटाळा झाला, जो शिक्षणामध्ये काही घोटाळा झाला, जे काही अनेक घोटाळे मंत्र्यांनी केले ते उघड झाले। दरम्यानच्या कालखंडामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये अनेक मंत्र्यांच्यावरती आम आदमी पार्टीच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले, काहींच्यावरती धाडी मारल्या। त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी सापडल्या, यामुळे भारतीय जनता पार्टीनं दिल्लीच्या सुज्ञ जनतेला दाखवून दिलं की ज्यांच्या हाती तुम्ही राज्याच्या तिजोरीच्या चाव्या दिलेल्या आहेत तेच सुरक्षित नाहीत, जनता सुरक्षित नाही, असा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीने केलं। आणि आपल्याला दिल्ली स्वच्छ करायची आहे हीच घोषणा भारतीय जनता पार्टीनं दिल्लीच्या राजकारणामध्ये दिली आणि ती घोषणा कुठेतरी यशस्वी झालेली आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच, त्यामुळे एकंदरीतच दिल्लीकरांचा आता बदल हवा हे एकंदरीत मानसिक चित्र सध्या या कलांवरून पाहायला मिळते। जसा आपण उल्लेख केला की काँग्रेस आणि आप ह्या दोघांचं वेगळं या विधानसभेत लढणं असेल, या सगळ्यामुळे आणि भाजपची ज्या प्रकारे आता आकडेवारीनुसार आपण आघाडी पाहतोय, या सर्व चित्रानंतर आपसाठी हा किती मोठा फटका बसू शकतो? नाही, आम आदमी पार्टीला खूप मोठा धक्का बसेल या निवडणुकीमुळे। त्याचं कारण असं आहे की आम आदमी पार्टीनं देशामध्ये स्वतःची प्रतिमा निर्माण केली होती की देशाची राजधानी दिल्ली ही आमच्या ताब्यात आहे, आम्ही दिल्लीला स्वच्छ बनवतो, शिक्षणाच्या बाबतीत, आरोग्याच्या बाबतीत प्रदूषण मुक्त दिल्ली करतो, भ्रष्टाचार मुक्त दिल्ली करतो। आणि खऱ्या अर्थानं जो नवीन व्हिजन घेऊन करत आहे अशी एक प्रतिमा
ही निर्माण करण्याचं काम अरविंदजी केजरीवाल यांनी केलं होतं. पण नंतरच्या कालखंडामध्ये ज्या उद्देशाने ते दिल्ली चालवण्यासाठी पुढे गेले होते तो उद्देश त्यांचा सफल झालेला नाही. खरं तर दिल्लीला 2015ला पहिल्यांदा ज्यावेळी अरविंदजी केजरीवाल हे ज्यावेळी सत्तेमध्ये आले त्यावेळी त्या सत्तेचा प्रभाव हा देशाच्या अनेक राज्यामध्ये झाला होता. मला चांगलं आठवतंय गेल्या 5 वर्षापूर्वी गोव्याच्या विधानसभेमध्ये अरविंदजी केजरीवाल यांनी एक पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. पश्चिम बंगालच्या विधानसभेमध्ये सुद्धा त्यांनी काही उमेदवार उभे केले होते. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये काही उमेदवार उभे केले होते. बिहार, उत्तर प्रदेश यासारख्या मोठ्या राज्यामध्ये सुद्धा अरविंद केजरीवाल यांनी चाचपणी केली होती की देशातल्या विविध घटकामध्ये किंवा विविध राज्यामध्ये आपल्याला कसा प्रतिसाद मिळतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पंजाब आणि हरियाणा या 2 राज्यामध्ये अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या विकास कामाच्या जोरावरती स्वतःची एक प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. खरं तर आपल्याला भगवतसिंग मान यांच्या माध्यमातून दिल्लीच्या नेतृत्वाच्या माध्यमातून दिल्लीच्या प्रभावावरती पंजाबमधली सत्ता ही अरविंद केजरीवाल यांनी स्वतःच्या ताब्यात ठेवली होती. पण जर दिल्लीच्या विधानसभेमध्ये आता अरविंदजी केजरीवाल यांचा पराभव झाला तर उद्याच्या कालखंडामध्ये त्यांना देशाच्या इतर राज्यामध्ये अस्तित्व निर्माण करणं हे सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे. कारण दिल्ली हे देशाच्या राजकारणाचं प्रतीक आहे. दिल्लीचा प्रभाव नाही म्हटलं तरी देशाच्या इतर राजकारणावरती राहतो. आणि जर दिल्लीच्या विधानसभेमध्ये अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला तर त्यांच्या पक्षाच्या समोर अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत आणि लोकांच्या समोर कोणता मुद्दा आणि अजेंडा घेऊन जायचं हा प्रश्न हा आम आदमी पार्टीच्या समोर असणार आहे. नक्कीच. त्यामुळे एकंदरीतच दिल्ली जो आपचा गड मानला जातो तिथे जर आपला धक्का बसला तर तो आपसाठी खरंच खूप मोठा एक मायनस पॉइंट असेल, निगेटिव्ह बाजू असेल. त्याबरोबरच सर ज्या पद्धतीने आपण पाहिलं की आप गेली 13 वर्ष दिल्लीमध्ये सत्ता करून होतं आणि त्यानंतर आता गेल्या काही महिन्यांपासून वर्षांपासून आपच्या महत्वाच्या नेत्यांवरती मनीष सिसोदिया असतील, अरविंद केजरीवाल असतील यांच्यावरती भाजपच्या नेत्यांकडून सतत भ्रष्टाचाराचे आरोप होत होते. त्यांना अटक देखील झाली. ही कुठेतरी भाजपची निवडणुकीसाठी म्हणा किंवा सत्तांतरासाठी ही रणनीती मानली का? हा बरोबर आहे. राजकारणामध्ये 2 गोष्टी असतात. जेव्हा सत्तेत असणारी व्यक्ती ही विरोधकांना काहीतरी कोलीत देत असते किंवा विरोधकांना संधी देत असते तेव्हा सत्ताधाऱ्यांनी खबरदारी घ्यावायची असते. अरविंदजी केजरीवाल आणि मनोज सिसोदिया या दोघांच्याही प्रतिमा दिल्लीच्या राजकारणात स्वच्छ होत्या. पण ज्या पद्धतीनं त्यांच्यावरती आरोप झाले, कारवाई झाली आणि त्या कारवाईनंतर त्यांच्या प्रतिमेमध्ये कुठेतरी बदल झालेला पाहावयास मिळतो. कारण याच दिल्लीच्या जनतेनं आम आदमी पक्षाला वर्गणी काढून सत्तेत आणण्याचं काम केलं होतं. भारतीय जनता पार्टी ही सत्तेत येण्यासाठी संधीची वाट पाहत होती. बघा, राजकारणामध्ये एक सरळ गोष्ट आहे. सत्तेवरती असणाऱ्या व्यक्तीने जर चुका केल्या तर विरोधकांना संधी मिळत असते आणि सत्तेवरती असणाऱ्या व्यक्तीनं जर चांगल्या पद्धतीनं काम केलं तर लोक पुन्हा त्याच्या हातामध्ये सत्ता देतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे नरेंद्रजी मोदी आहेत. कारण 10 वर्ष काम केल्यानंतर त्यांना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याची संधी याच देशातल्या लोकांनी दिली. मला वाटतं दिल्लीमध्ये अशी संधी अरविंदजी केजरीवाल यांना होती. सत्ताधारी म्हणून ते काम करण्यासाठी कुठंतरी कमी पडले म्हणून विरोधक सरस ठरले. हेच या निकालाच्या कलावरून आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच. त्यामुळे एकंदरीतच आता दिल्लीमध्ये कमळ फुलणार का असं चित्र हळूहळू स्पष्ट व्हायला लागलंय. धन्यवाद मधुकरजी, आपण जय महाराष्ट्र सोबत हा संवाद साधल्याबद्दल. ना देना वो अलग मसला है क्योंकि एग्जिट पोल कभी सही होते हैं कभी गलत होते हैं. महाराष्ट्र और ये सब हरियाणा उदाहरण है. बहरहाल अगर बीजेपी को 27 साल बाद मैंडेट मिला है तो इस मैंडेट के साथ एक जिम्मेवारी भी होगी और उसका निर्वहन कैसे बेहतर हो. चुनाव में जिस तरह की जुबान बोली गई, जिस तरह की बातें की गई, उसको अब दरकिनार करने का वक्त है. क्योंकि अब चुनाव बहुत मैं समझता हूँ परेशानी का होता जा रहा है. सर, अगर यही ट्रेंड कायम रहता है, नायक लग रही है कि बीजेपी की निर्णायक ये बढ़त है, तो आम आदमी पार्टी अगर पिछड़ रही है तो कौन से फैक्टर आप अहम मानते हैं दिल्ली में जिसकी वजह से वो पिछड़ रही है? देखिए, पॉलिटिक्स में ये कहना कि कौन सा फैक्टर है ये बड़ा मुश्किल है. किस फैक्टर पे 240 पे आ गए, ये चीज़ें एकेडमिक डिस्कशन के लिए हैं. 10-12 साल से केजरीवाल जी थे. एक वोटर का मिजाज का भी होता है कि देखो बदल के देखते हैं. लेकिन मैं ये भी कहूँगा कि कुछ चैनल्स जो राउट दिखा रहे थे
वैसा भी नहीं हुआ है। तो चुनाव कोई एक सिंगल फैक्टर पे नहीं होते हैं। इसके लिए चर्चा के लिए वक्त होगा आने वाले दिनों में। सर, अभी तक के जो ट्रेंड है उसमें एक चीज जो बहुत खास नजर आ रही है कि आम आदमी पार्टी के कई बड़े नेता जो कि मंत्री के चल रहे हैं, आतिशी दिल्ली के मुख्यमंत्री है और वो पहले राउंड से पोस्टल बैलेट की गिनती से ही वो लगातार पीछे चल रहे हैं। केजरीवाल साहब कभी आगे हो रहे हैं, कभी पिछड़ रहे हैं। देखिए, सौरभ भारद्वाज पीछे हो गए हैं। इंडिविजुअल सीट्स पे कमेंट करना, ये देश अद्भुत है। प्रधानमंत्री जी पीछे चल रहे थे बनारस में, मुझको याद है सुबह जब 9:30 10 बजे तक मोदी जी पीछे थे। तो ये चुनाव है, जनतंत्र की यही खूबसूरती है कि कब आपको अर्श पे रखें, कब आपको फर्श पे लाएं, और ये सब पे लागू होता है किसी भी पॉलिटिकल पार्टी के लिए। लेकिन सर कल से क्या 2 दिन से आरोप आम आदमी पार्टी के विधायकों को ऑफर कर दिया? देखिए, भारतीय जनता पार्टी इस पर्टिकुलर केस में क्या कह रही है मैं नहीं उस पर टिप्पणी करूंगा, लेकिन दामन पे दाग तो बहुत है ना, बेदाग नहीं है ना दामन बीजेपी का। चुनी हुई सरकार आपकी सरकार हो जाती है, जहां एक एमएलए होता है वहां भी आप सरकार बना लेते हो, तो दामन पे दाग तो बहुत है। सर, एक चुनाव की और चर्चा करनी जरूरी है और वो है उत्तर प्रदेश का मिल्कीपुर, जहां पर फैजाबाद लोकसभा सीट है जो कि अयोध्या क्षेत्र में आता है। फैजाबाद लोकसभा सीट भारतीय जनता पार्टी 6 महीने पहले हार गई थी, लेकिन मिल्कीपुर में निर्णायक बढ़त हो चुकी है, 25,000 से ज्यादा की बढ़त है। देखिए, महाराष्ट्र में तो बीजेपी हारी थी लोकसभा चुनाव में, फिर वो कई सवाल जो उठ रहे हैं, उसके बाद विधानसभा में बीजेपी और जो इनका महायुति है वो सरकार बना ली। तो इन निर्णयों को उनके विवेक पे, लोगों के विवेक पे छोड़ना चाहिए। और मिल्कीपुर को लेकर के बहुत गंभीर शिकायतें भी थी इलेक्शन कमीशन के समक्ष, तो उन सब का आकलन वक्त करेगा। लेकिन सर, ये सीट दोनों पार्टियों के लिए, समाजवादी पार्टी और भारतीय जनता पार्टी के लिए नाक की लड़ाई थी। एक राउंड आप जीत गए, पिछला राउंड आप हारे थे, अभी कई राउंड बाकी है। तर अजून फेऱ्या व्हायच्या बाकी आहेत, त्यामुळे काही सांगू शकत नाही। अजून तरी चित्र पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाहीये। पंतप्रधान मोदी देखील सुरुवातीच्या काळात बनारसमध्ये पिछाडीवर होते, मात्र ते विजयी झाले। त्याच प्रकारे अरविंद केजरीवाल देखील सध्या जरी पिछाडीवर असले तरी अजूनही बाकी फेऱ्या बाकी असल्यानं आता कुठलीही प्रतिक्रिया देणं योग्य नसल्याचं आपच्या नेत्यांकडून आता म्हटलं जातंय। त्यामुळे एकंदरीतच दिल्लीत यंदा सत्ता पालट होणार का? आपची 13 वर्षांची सत्तेला सुरुंग लागणार का? भाजप आपच्या सत्तेला सुरुंग लावण्यात यशस्वी होणार का? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे, कारण 2015, 2020, 2013 या 13 वर्ष, तब्बल 13 वर्ष आपनं दिल्लीमध्ये आपली सत्ता कायम ठेवली होती। दिल्लीमध्ये आपनं एक हाती सत्ता मिळवली होती, मात्र आता कुठेतरी आपच्या या सत्तेला भाजपकडून सुरुंग लावण्यात आल्याचं चित्र सध्या या आकडेवारीमधून समोर येते। नुकत्याच आलेल्या आकडेवारीनुसार भाजप 43 जागांवर, आप 27 जागांवर, तर काँग्रेस अगदी 0 जागांवरती आघाडीवर असल्याचं चित्र सध्या स्पष्ट होतंय। त्यामुळे एकंदरीतच भाजपची विजयाच्या दिशेने वाटचाल आता सुरू झाली आहे। त्यामुळे दिल्लीमध्ये आता भाजपच्या या कार्यकर्त्यांकडून जल्लोषाला देखील सुरुवात झाली आहे। भाजपच्या नेत्यांमध्ये देखील आनंदाचं वातावरण सध्या पाहायला मिळतंय, कारण गेली 27 वर्ष भाजप दिल्लीमध्ये आपली सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करत होतं, मात्र 27 वर्ष भाजप दिल्लीमध्ये आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी अयशस्वी ठरलं। मात्र आता या निवडणुकीत भाजप हे सत्तांतर करणार का? भाजपचं दिल्लीतलं चित्र बदलणार का? दिल्लीवासियांना बदल ॲक्सेप्ट होणार का? दिल्लीवासीय भाजपला आपली सत्ता देणार का? हे पाहणं आता महत्त्वाचं झालंय। अगदी काही वेळात, काही तासात दिल्लीची सगळी आकडेवारी आपल्या समोर येईल आणि त्यानंतर दिल्लीतील एकूण सर्व चित्र स्पष्ट होईल आणि त्यानंतर हे स्पष्ट होईल की दिल्लीतला तख्त नेमकं कोण राखणार। त्यामुळे
भाजप, आप आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत विधानसभा निवडणुकीमध्ये होत होती. तीनही पक्षांकडून दिल्लीतल्या या विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी करण्यात आली होती. भाजप असेल, आप असेल, जोरदार प्रचार करण्यात आले होते. दिल्लीवासियांसाठी नवनवीन योजनांच्या घोषणा देखील करण्यात आल्या होत्या. मात्र दिल्लीवासियांनी आता सत्तांतर करावा अशा पद्धतीनं मतदान केल्याचं चित्र सध्या पाहायला मिळते. कारण भाजप सध्या 43 जागांवरती आघाडीवर आहे, तर आप 27 जागांवरती थांबल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय. जे आपचे प्रमुख नेते अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, आतिशी जे आपचे चेहरे म्हणून मानले जातात, जो दिल्ली आपचा गड मानला जायचा, त्याच दिल्लीमध्ये हे आपचे तीनही नेते सध्या पिछाडीवर आहे. त्यामुळे एकंदरीतच भाजपला आपला सुरंग लावण्यात यश आलं का अशी चर्चा सध्या जोर धरू लागली आहे. कारण आपच्या सत्तेला आता भाजपकडून सुरुंग लागण्याची शक्यता आहे. अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा पिछाडीवर गेलेत. त्याचबरोबर मनीष सिसोदिया, आतिशी या देखील पिछाडीवर असल्याची माहिती आहे. 27 वर्षांनंतर दिल्लीमध्ये भाजप आपली सत्ता निर्माण करणार का, दिल्लीतला तख्त भाजप राखणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं झालंय. कारण गेल्या 13 वर्षांपासून आपनं दिल्लीमध्ये एकहाती सत्ता मिळवली होती. मात्र त्यानंतर काही वर्षांपूर्वी भाजपच्या नेत्यांकडून आपच्या नेत्यांवरती आरोप करण्यात आले होते. एक्सपोज ज्याला करणं म्हणतो आपण, ते काल राहुलजींनी केलं. 5 महिन्यामध्ये लोकसभा आणि विधानसभा या 5 महिन्याच्या काळामध्ये 39 लाख मतं वाढली. प्रौढ मतदाराचा जो आकडा आपल्याकडे आहे त्याच्यापेक्षा जास्त मतदान झालंय. मतदान आलं कुठून? चुनाव आयोगानं, निवडणूक आयोगानं जो आकडा दिलाय मतदारांचा महाराष्ट्रातला, त्याच्यापेक्षा साधारण 40 लाख मतदान जास्त झालं असेल. आणि त्याचा हिशोब निवडणूक आयोग देत नाही, मतदार याद्या देत नाही. हाच पॅटर्न दिल्लीत राबवला गेला. त्याच पद्धतीनं महाराष्ट्रात त्यांना यश मिळालं. त्या पॅटर्नचं प्रत्येक मतदारसंघामध्ये किमान 15 ते 20 हजार मतं वाढवण्यात आली. कशा प्रकारे? आता काल मला विचारण्यात आलं, मग ही 39 लाख मतं आली कुठून आणि जाणार कुठे? म्हणजे त्यातली काही मतं मतदार बोगस हे दिल्लीमध्ये वळवले आणि त्यानंतर 39 लाख मतं तशीच्या तशी बिहार निवडणुकीत जाते. फॉर्म्युला ठरलेला आहे. निवडणुका हा लोकशाहीतला फार्स ठरलेला आहे. केजरीवाल यांनी 10 वर्ष उत्तम काम केलं, पण नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे राजकारण व्यक्तिगत पातळीवर घेतात. कारण ते व्यापारी आहेत. व्यापारी जसं आपल्या व्यक्तिगत पातळीवर फायदा आणि तोटा पाहतो, त्या पद्धतीने ते पाहत असतात. दिल्लीमध्ये एक लहान राज्यात लेफ्टनंट गव्हर्नरच्या हातात संपूर्ण सत्ता असते आणि त्या माध्यमातून त्यांनी केजरीवाल सरकारला 10 वर्ष कामच करू दिलं नाही. तुरुंगात टाकलं. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदार त्यांचे. जसं महाराष्ट्रात हाच पॅटर्न महाराष्ट्रात होता आधी, तो दिल्लीत लावला. आणि अशा पद्धतीनं पैसे शेवटच्या मिनिटापर्यंत वाटत होते. मी माझ्या डोळ्याने पाहिलं. दिल्लीत होतो मी त्या दिवशी. जागोजाग टेबल टाकून पैशाचं वाटप चालू होतं आणि पोलिसांना सूचना होत्या तक्रारी घ्यायच्या नाहीत. या पोलिसांना गृहमंत्री अमित शहाच्या कार्यालयातून स्पष्ट सूचना होत्या. अशा प्रकारे निवडणुका देशामध्ये कधी लढली गेली नव्हती. हो, हार जीत होते, संघर्ष होतो, राजकारणात लढाई होते, पण अशा पद्धतीनं कोणी या देशात आतापर्यंत निवडणुका लढले नव्हते. अशा पद्धतीनं महाराष्ट्रात लढले, अशा पद्धतीने दिल्लीत लढले, याच पद्धतीनं बिहारला लढली जाईल. म्हणून आम्ही आमची लढाई थांबवलेली नाही. बधाई देना चाहता हूं. आम आदमी के जो जितने बड़े चेहरे थे सब पीछे चल रहे हैं. इवन अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया और आतिशी सब हारेंगे, सब बुरी तरह हारेंगे. आक्रोश है भाई. जब गुस्सा है, प्रधानमंत्री वहां खड़े हो गए अपनी गारंटी लेके, तब पता चला लोगों को कि 10 साल उनका शोषण 10 साल लोगों का शोषण हुआ, उनके साथ छल हुआ, फरेब हुआ, भ्रष्टाचार हुआ, शराब आई, हमारे पूर्वांचलिया लइका बच्चा लोगन के दारू मिलल, वोट देना ओकरे बदले में शराब मिलल, हमारे बच्चा लोगन का भविष्य बर्बाद भइल.
आज ओकर पूरा गुस्सा बाटे, ओकर आक्रोश बा। पूर्वांचलिया 55% वोटर बाड़े ने जा। आज ये जोन रिजल्ट दिखा था, हम समस्त हमरे पूर्वांचलिया समस्त भोजपुरिया जहान के माई बहन के दिल से धन्यवाद देव कि एगो नर्क की जिंदगी से निकल के महादेव चाहिए आप लोग एगो स्वर्ग की जिंदगी का एहसास करवा। डबल इंजन की सरकार के साथ, मोदी जी के साथ, मोदी की गारंटी के साथ ये जीत प्रधानमंत्री मोदी जी की है, भाजपा के एक कार्यकर्ताओं की है, जो जिन्होंने जान झोंक दिया था उस गुस्से के साथ, उस आक्रोश के साथ कि ये झूठ की गंदी राजनीति को का पतन होना इस देश में बहुत जरूरी था। ऐतिहासिक बातें देखिए, ये लोगों ने जो छल कपट किया था, जिसमें हम तो गोरखपुर जीत के हमारे कई माननीय सांसद हार गए थे, आज और बाद में ट्रॉफी की तरह वो अयोध्या प्रसाद को हर जगह क्या नाम है उनका जो सांसद जी वहां से फैजाबाद से जीते थे, अवधेश प्रसाद को हर जगह पे ले लेके घूम रहे थे और उनका नाम अयोध्या प्रसाद रख दिए थे। वो सब ट्रॉफी की तरह कभी राहुल जी उनको ले आते थे सदन में, कभी वो अखिलेश जी ले आते थे। तो आज उनका पुत्र वहां से बुरी तरह हार रहा है। ये बात पता चलती है कि वो संविधान के एक झूठ की आंधी में सपा वहां से जीती थी। लेकिन मोदी योगी जी पूज्य महाराज जी के काम, उनका विश्वास, सुरक्षा व्यवस्था और महाकुंभ, ये ऐतिहासिक जीत आप देख रहे हो। 50,000 से ज्यादा वो बहुत बड़े मार्जिन से जीतेंगे। 40,000 तक हम सुने थे, शायद और बढ़ेगा। लेकिन उनके झूठ का पर्दाफाश हो गया। वो जो कल कह रहे थे कि कफन लेके संविधान के बारे में कि चुनाव आयोग को कफन पहना देना चाहिए, वही इन लोगों को सोचना चाहिए। यही चुनाव आयोग, ये अद्भुत रहा, इनके लिए अद्भुतम रहा। मार छाती पे चढ़ा के घूम रहे थे जब आप लोकसभा की सीटें जीते थे। 6 महीने में चुनाव आयोग की मृत्यु हो गई। ये सुन के और ये बातें सुन के बड़ा दुखद रहा। लेकिन आज जनता ने करारा जवाब दिया। 27 में बुरी तरह सपा हार रही है। भारतीय जनता पार्टी डबल इंजन सरकार, मोदी योगी आ रहे हैं। आज ये संदेशा बहुत बड़े पैमाने पे गया। अयोध्या का आक्रोश था, जो अयोध्या के साथ खिलवाड़ हुआ, जो छल हुआ, जो उसके साथ मजाक उड़ाया गया था कि अयोध्या जीत गया, अयोध्या फैजाबाद, आज उनको जवाब अयोध्या से प्रभु राम दे दिए। जय श्री राम। ये राम जी का आशीर्वाद रहा इन लोगन के कि भैया झूठ का नाश हो गई आज। तर अभिनेते खासदार रवी किशन यांनी देखील प्रतिक्रिया दिली। आपचे सर्व नेते हरणार, भाजपचा दणदणीत विजय होणार अशी प्रतिक्रिया रवी किशन यांनी दिलेली आहे। त्यामुळे एकंदरीतच भाजपच्या नेत्यांकडून आता जल्लोषाची तयारी केली जाते। भाजपचे कार्यकर्ते यांच्याकडून दिल्लीमध्ये हा जल्लोष केला जातोय। ही दृश्य आपल्या समोर आलेली आहे दिल्लीमधून। आज राजधानी दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होतोय। खरं तर दिल्ली म्हणजे देशाचं प्रमुख स्थान, राजधानी, ज्या दिल्लीच्या सत्तेकडे सर्वच पक्षांचं लक्ष असतं, त्या दिल्ली विधानसभेच्या निकालाचं आता आकडेवारी समोर येते। आकडेवारीनुसार भाजप 42, आप 28 जागांवरती सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। गेली 13 वर्ष आपनं दिल्लीचा गड राखून ठेवला होता, मात्र या विधानसभा निवडणुकीत भाजपनं आपला सुरुंग लावल्याचं चित्र सध्या दिसू लागलंय। कारण आप फक्त 28 जागांवरती येऊन सध्या आघाडीवरती थांबलंय, तर दुसरीकडे भाजप सध्या 42 जागांवर आघाडीवर आहे। बहुमत से माननीय प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में हम जीत रहे हैं, क्योंकि मोदी जी के जो हमारे काम है और मोदी सरकार की नीतियां हैं वो गरीब को समर्पित है। किसानों के कल्याण के लिए, महिलाओं के सशक्तिकरण के लिए, युवाओं को अधिक से अधिक रोजगार, स्वरोजगार के अवसर प्रदान हो, यह सारे के सारे जो काम हो रहे हैं उसके कारण पूरे देश भर में भारतीय जनता पार्टी की विजय हो रही है। आज 20 से अधिक राज्यों में एनडीए की सरकार है माननीय प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में, और हम सभी देशवासियों को गर्व की अनुभूति होती है कि जो हमारे प्रधानमंत्री जी को 14 से अधिक राष्ट्रों ने सर्वोच्च नागरिक पुरस्कार दिया है, तो अकेले व्यक्ति माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी हैं। ज्या वेळेला तुम्ही निवडणूक लढवता, मला सुरुवातीला यांनी विचारलं होतं की
आम्ही पक्ष आणि पार्टी काढणार आहे. मी केजरीवालला याच्यासाठी बरोबर घेतलं होतं की पक्ष आणि पार्टी नाही, पक्ष आणि पार्टी विरहित समाजाची सेवा करायची, देशाची सेवा करायची. पण त्याने नंतर हे पक्ष आणि पार्टी काढली आणि तो डाऊन झाला. शेवटी पक्ष आणि पार्टी म्हणलं की हौसे नवसे गवसे सगळे येतात आणि सगळे एकदम मध्ये आले की मग डाऊन होतात. माझ्यावरती काय कमी बोट उठवलं नाही. किती लोकांनी बोट उठवले. मी आंदोलन केली, आंदोलनामध्ये माझ्यावर बोट उठवली, पण कोणाचं काही चाललं नाही की आचार शुद्ध आहेत, विचार शुद्ध आहेत, जीवन निष्कलंक आहे, जीवनात त्याग आहे, अपमान पचवण्याची शक्ती आहे. कोणाचं काही चाललं नाही, आपोआप डाऊन व्हायचे. हे याचं पाऊल चुकलं. आता त्यांच्या मंत्र्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप लागले, त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप लागले, काही काळ ते जेलमध्ये पण राहून आले. कुठेतरी त्याचा फटका बसलाय त्यांना. नाही, आता जे आरोप आहे, आरोप प्रत्यारोप होत राहतात, पण आरोप बरोबर आहे का चुकीचे हे स्पष्ट झालं पाहिजे, स्पष्ट झालं पाहिजे. आरोप करू नये, अरे आरोपाची चौकशी झाली, काही त्याच्यात सापडत नाही, काही होणार नाही. तो स्वच्छच राहणार. कुठेतरी मग स्वार्थी राजकारण केलंय, त्याच्यामुळे फटका बसला. बरोबर आहे. स्वार्थ आला की डाऊन झाला. शेवटी पक्ष आणि पार्ट्या फक्त सत्ता आणि पैसा मिळवण्यासाठी नाही आहे. देशाची सेवा, समाजाची सेवा, ही समाजाची सेवा करायची आहे, याच्यासाठी पक्ष आणि पार्ट्या आहेत. एक तर आमच्या घटनेने पक्ष आणि पार्ट्या असं नाव ठेवलं नाही कुठेच. पक्ष आणि पार्टी फक्त व्यक्ती आहे, पण त्याच्या कार्यप्रणालीवरती पक्ष आणि पार्ट्या हे 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 लढवत गेले आणि पक्ष आणि पार्ट्यामध्ये जे पावलं चुकले ते जनतेने नाकारले. ज्या ज्या लोकांचे पक्ष आणि पार्ट्यांचे पावलं चुकले त्यांचे जनतेने नकार दिला. ओके. लोकशाही तर जिथे जिथे पक्षानं स्वार्थ गाठला त्या ठिकाणी पक्ष खाली आला, डाऊन झाला, अशी प्रतिक्रिया यावेळी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावरती अण्णा हजारे यांनी दिली आहे. आम आदमी पक्षामध्ये स्वार्थ पाहिला गेला, त्यामुळेच पक्षाला जनतेनं नाकारलं असल्याची प्रतिक्रिया देखील यावेळी अण्णा हजारे यांनी दिली. त्यामुळे एकंदरीतच दिल्ली विधानसभा निवडणुकीचा आज निकाल जाहीर होतोय आणि आकडेवारीनुसार 44 जागांवरती भाजप, 26 जागांवरती आप हे आघाडीवर आहे. त्यामुळे एकंदरीतच दिल्ली विधानसभेचा तख्त आता कोण राखणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तर आपच्या पिछाडीची कारणं कोणती? दिल्लीतील कथित मद्य घोटाळा मूळ आपला महागात पडलाय. सर्व घोटाळ्याचे मुद्दे निवडणुकीत प्रभावीपणे वापरण्यात भाजप यशस्वी ठरली आहे. तर इंडिया आघाडी प्रचारात कुठेच नव्हती. शरद पवार, उद्धव ठाकरे, अखिलेश यादव यांनी आपला पाठिंबा दिला. तर दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपच्या पिछाडीची कारणं नेमकी कोणती हे आपण पाहतोय. आपच्या प्रचाराला इंडिया आघाडीतील कोणताही दिग्गज नेता हा प्रचारात सहभागी नव्हता. काँग्रेस सोबत केजरीवाल यांनी आघाडी न केल्याचा फटका सुद्धा आपला दिसून आलाय. भाजपचं सूक्ष्म नियोजन, केंद्रीय मंत्री आणि सर्व राज्यांचे मुख्यमंत्री प्रचारात उतरले.
भाजपनं ज्या भाषिकांची जास्त लोकवस्ती त्या ठिकाणी त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सभा घेऊन मतदारांना आकर्षित केलं. मुस्लिम बहुल इलाक्यात विश्वास निर्माण करण्यात भाजप यशस्वी ठरलं. आपचं दलित मुस्लिम प्रेम फक्त कागदावरच राहिलं. प्रत्यक्षात मुस्लिमांसाठी आपनं काहीच केलं नाही, यामुळे आपला या विधानसभा निवडणुकीत फटका बसतोय. तर एकंदरीतच या दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये जो दिल्ली आपचा गड मानला जायचा त्या दिल्लीमध्येच आपला मोठा फटका बसत असल्याचं पाहायला मिळतंय. आपचे सर्व प्रमुख नेते हे पिछाडीवर आहेत. वहां पर प्रहरी हमारे सैनिक पुलवामा में अंदर पाकिस्तान को जाके सैनिकों को ठोका है उन्होंने, उनके लिए सबूत मांगने का काम केजरीवाल ने किया है. ये देशद्रोही वाली मानसिकता है. तो भारत विरोधी इनकी सोच है. ये अर्बन नक्सलाइट टाइप के लोग हैं. मुख्यमंत्री की चूज कौन रही है? मुख्यमंत्री की चूज वो रही है जिनके परिवार ने अफजल गुरु की माफी, जो संसद पार्लियामेंट के अंदर अटैक टेररिस्ट था, उसको माफ किया जाना चाहिए. उसकी कोई अगर मर्सी पिटीशन डाली तो आतिशी के मदर फादर ने डाली थी. पार्टी कोई बड़ी जिम्मेदारी देती है तो क्या कहेंगे सर? मेरे लिए बहुत बड़ी जिम्मेदारी है. 3 बार विधायक मुझे बनाया, 2 बार सांसद बनाया. इससे बड़ी जिम्मेदारी पार्टी को क्या देगी? देश के अंदर 145 करोड़ लोग हैं, राजनीति में 10,000 लोग हैं, और मैं उन 10,000 लोगों में से पार्टी ने मुझे बना रखा है. तो इससे बड़ी मेरी क्या पार्टी जिम्मेदारी देगी? तर मोठी अपडेट सध्या समोर येते. दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकालाची आकडेवारी हळूहळू समोर येऊ लागली आणि या आकडेवारीनुसार आता भाजपनं विजयाच्या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये आता भाजपच्या कार्यकर्त्यांकडून या जल्लोषाची तयारी देखील करण्यात येते. दिल्लीमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून हा जल्लोष करण्यात येतोय. दिल्लीत भाजपची विजयाच्या दिशेनं वाटचाल सुरू होते. गेल्या 27 वर्षांपासून भाजप ज्या विजयाच्या प्रतीक्षेत होतं, दिल्लीत सत्ता हवी ज्या गोष्टीसाठी भाजप गेली इतके वर्ष 27 वर्ष प्रयत्न करत होतं, ते चित्र, ती गोष्ट आता भाजपच्या हाती येऊ लागल्याचं चित्र हळूहळू दिसायला लागलंय. कारण भाजप 70 पैकी 44 जागांवरती सध्या दिल्लीमध्ये आघाडीवर आहे. इन सब चीजों को देखते हुए तो सफाया आम आदमी पार्टी का होना चाहिए था. मैं नहीं मानता कि दिल्ली के लोगों ने उनको लाइक किया है, लेकिन फिर भी उसके बावजूद डायरेक्ट कॉन्टेस्ट में कांग्रेस मुझे लगता है बिल्कुल 1000 पे सिमट कर रह रही है. कांग्रेस आगे बढ़ नहीं रही है. कांग्रेस को बुरी तरह से नकार दिया. नफरत है कांग्रेस से लोगों को. तो कांग्रेस की नफरत के कारण केजरीवाल को कहीं ना कहीं कुछ लाभ मिल रहा है. अच्छा, बीजेपी गोविंदपुरी इलाका है, कालका जी मेन इलाका है, क्या लग रहा है सर? अभी काउंटिंग हो रही है. काउंटिंग हो रही है. गोविंदपुरी में भी मिला जुला से ही असर रहने वाला होगा, लेकिन गोविंदपुरी के लोग खून के आंसू रोए हैं पिछले 3.5-4 साल. तो मुझे लगता है गोविंदपुरी के लोग पूर्ण रूप से नकारेंगे आतिशी जी को, और इसलिए और ये लीड और आगे बढ़ेगी. बीजेपी के पक्ष में जिस तरह से नतीजे जा रहे हैं उससे संतुष्ट हैं आप, या अभी लगता है अभी सीटें भी और बढ़ेंगी बीजेपी की भी? बीजेपी की सीट मेरे हिसाब से 50 तक पहुंचनी चाहिए थी. जो मेरा जनरल दिल्ली की सीटों को लेकर, दिल्ली की भौगोलिक स्थिति को लेकर, लोगों को लेकर, दिल्ली में 35 साल मुझे काम करते हो गए, मैं मान के चल रहा था कि 40 से 50 की सीट बीजेपी की आनी चाहिए. जो हालात दिल्ली के डेमोग्राफी से, दिल्ली के उससे लग रहा था, लेकिन उसके बावजूद भी आम आदमी पार्टी को वोट पड़ी है. वो इसीलिए मैं समझूंगा कि कहीं ना कहीं कांग्रेस के लोगों ने अभी भी कहीं ना कहीं मोदी के प्रति नफरत है उन लोगों में, और मोदी जी के प्रति, कि कांग्रेस के लोगों ने उसको नकारना चाहिए था, तो केजरीवाल को नकारा नहीं कांग्रेस के लोगों ने, मुझे लगता है. जीत तो आपकी नजर आ रही है बिधूड़ी साहब सामने वाली मार्जिन से आप संतुष्ट नहीं? क्या हम अभी जीत दिल्ली के अगले मुख्यमंत्री से बात कर रहे हैं? जीत हम लोगों की सेवा करने के लिए काम करते हैं. अभी भी वोट मांगा था. 3 बार मैं एमएलए रहा हूं, 2 बार मुझे सांसद मेरी पार्टी ने बनाया है. तो मुझे कोई मिनिस्टर और मुख्यमंत्री की भूख नहीं. हम सेवा करने के लिए राजनीति में हैं. मेरे घर के पीछे आर्य समाज मंदिर है, जाकर देखिए. स्कूल है, हॉस्पिटल है, ये सब मेरे परिवार की दान दी हुई जमीन में बने हुए 40-50. हम सामाजिक पृष्ठभूमि से, जीवन से निकल कर आए हैं. सेवा भाव से काम करना चाहते हैं. स्वाभिमान की जिंदगी जीने वाले लोग हैं. तो इसीलिए जीत होना है, दिल्ली के लिए होना जरूरी है. जीत पार्टी जो तय करेगी उसको मानेंगे. दिल्ली की जीत होनी चाहिए.
दिल्ली के लोगों को आपदा से मुक्ति मिलनी चाहिए। पॉल्यूशन को लेकर दिल्ली बदनाम, दुनिया में भारत का नाम स्वर्ण अक्षरों में लिया जाता है अब, और दिल्ली वहां देश की राजधानी, उसकी वजह से शर्मिंदगी भारत को उठानी पड़े। तो मोदी जी बड़े व्यथित रहते हैं इस बात को लेकर कि दिल्ली भी विकास की राह पर चला। आयुष्मान भारत कार्ड गरीबों को 5 लाख रुपए का अगर गरीबों को कार्ड मिल जाए बीमारी के कारण, वो दिल्ली के लोगों को नहीं मिल पा रहा है। तो ऐसी बहुत गरीब लोगों को राशन कार्ड नहीं मिल पा रहे हैं, वृद्धावस्था पेंशन नहीं मिल पा रही है, ये बहुत समस्याएं हैं। तो दिल्ली के लोगों को चाहिए था गरीब की सेवा करने के लिए कि आम आदमी पार्टी को पूरी तरह से नकारना चाहिए। दिल्ली के विकास में तेजी आएगी ऐसा आपको अब लगता है? बिल्कुल 100% आएगी। तर एक मोठी अपडेट सध्या समोर येते। दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हजेरीत रात्री भाजपचं सेलिब्रेशन होणार आहे, जल्लोष साजरा केला जाणार आहे। दिल्लीत भाजप आता विजयाच्या जवळपास आलंय। रात्री 8 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहे। भाजपचं गेली 27 वर्षांचं स्वप्न आता पूर्ण होतंय, त्यामुळे दिल्लीत पुन्हा एकदा काँग्रेसचा दारुण पराभव झालाय। तर रात्री भाजपच्या सेलिब्रेशनसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात येणार आहे। दिल्लीत पंतप्रधान मोदींच्या हजेरीमध्ये रात्री भाजपचं जोरदार सेलिब्रेशन होणार आहे। त्यामुळे एकंदरीतच आता भाजपची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आणि त्यामुळे भाजपनं आपल्या जल्लोषाची तयारी सध्या सुरू केल्याचं पाहायला मिळतंय। तर एकीकडे दिल्लीच्या कार्यकर्त्यांकडून, भाजपच्या कार्यकर्त्यांकडून सुरुवातीपासूनच कल सुरू व्हायला लागले, तेव्हापासूनच जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळतंय। तर आता दुसरीकडे मोठी अपडेट सध्या समोर आली आहे। रात्री 8 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या मुख्यालयात येणार आहे आणि यावेळी दिल्लीत पंतप्रधान मोदींच्या हजेरीमध्ये भाजपचं सेलिब्रेशन होणार आहे। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः कार्यकर्त्यांना संबोधित करतील। सांगेन की केजरीवालांचा अहंकार त्या ठिकाणी हरला आणि मोदी साहेबांचा किंवा भारतीय जनता पार्टीचा विकास लोकांनी त्या ठिकाणी स्वीकारला, अहंकाराला त्या ठिकाणी झिडकारलं। कारण केजरीवालांची निर्मिती ज्या अण्णा हजारेंच्या आंदोलनातनं झाली नेता म्हणून, त्याच अण्णांचं जर आज आपण वक्तव्य ऐकलं तर केजरीवालाची खरं चित्र प्रतिमा आपल्यासमोर येते। केवळ मी त्या ठिकाणी स्वच्छ प्रतिमेचा आहे, अख्खं देश भ्रष्टाचारी आहे, घोटाळेबाज आहे, अशा प्रकारचा साधेपणाचा आव आणणारे केजरीवाल सुरुवातीच्या काळात लोकांना ते प्रभावित करू शकले, परंतु ज्या वेळेला त्यांच्यावरच घोटाळ्याचे आरोप झाले, दारू घोटाळा झाला, त्यांना जेलमध्ये जावं लागलं, त्यांचे नेते जेलमध्ये गेले आणि गरिबाच्या कल्याणासाठी बोलणारा केजरीवाल ज्या वेळेला त्या ठिकाणी शीश महल, आलिशान बंगला त्यांना लागतो, त्यावेळेला त्यांच्या प्रतिमेला तडा गेला आणि त्याचं रूपांतर, तो राग, तो रोष आज लोकांनी या ठिकाणी काढला आणि एक सक्षम पर्याय, एक शाश्वत अशा प्रकारचा पर्याय विकासाचा भारतीय जनता पार्टी वाटला। कारण काँग्रेस उभारीच घेत नाही, त्यामुळे भारतीय जनता पार्टीलाच तिथल्या जनतेनं प्रचंड असा जनाधार दिला आणि त्यातनं यश अभूतपूर्व मिळालंय। दिल्लीकरांचे जेवढे आभार मानावेत तेवढे थोडे आहेत। अर्थातच बघायला गेलं अनेक वर्ष आधी एक होती आपकी बात, राज्य देखील भारतीय त्यामुळे आता एकंदरीतच भाजपच्या नेत्यांकडून समाधान आणि आनंद व्यक्त करण्यात येतोय, कारण दिल्लीमध्ये भाजपच्या जल्लोषाची तयारी सध्या सुरू झाली आहे। आज रात्री 8 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात जल्लोष साजरा करण्यात येणार आहे। यावेळी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी कार्यकर्त्यांना संबोधन करणार आहे। गेली 27 वर्ष दिल्लीच्या सत्तेपासून भाजप दूर होती, भाजपचं स्वप्न होतं आणि आता 27 वर्षांनंतर 2025च्या या विधानसभा निवडणुकीमध्ये
भाजपनं जोरदार कमबॅक केल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। तर दिल्लीमध्ये भाजप सध्या 45 जागांवरती आघाडीवर आहे, आप 25 जागांवरती आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। तर दुसरीकडे काँग्रेसला मात्र एकही जागेवरती आघाडी घेता आली नसल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। त्यामुळे एकंदरीतच दिल्लीकरांनी यंदा सत्तांतराचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट होतंय। दिल्लीकरांनी आपची सत्ता सोडून भाजपला कल दिल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय, कारण भाजपनं 45 जागांवरती आघाडी घेतलीये। गेली 27 वर्षांनंतर भाजपनं पुन्हा एकदा जोरदार कमबॅक केल्याचं दिसतंय। दिल्लीत भाजपचं कमळ फुललं तर हा भाजपसाठी मैलाचा दगड ठरणार आहे। हरियाणा, महाराष्ट्र आणि त्यानंतर आता दिल्लीमध्ये भाजपचीच सत्ता आल्यानं भाजपसाठी हा खूप महत्त्वाचा फॅक्टर मानला जातोय। त्याचबरोबर दुसरीकडे 13 वर्ष 2013, 2015, 2020 या सलग तीन टर्म नंतर जो दिल्ली आपचा गड मानला जायचा त्याच आपला मात्र भाजपनं जोरदार सुरुंग लावल्याचं चित्र सध्या स्पष्ट होतंय। आपचे प्रमुख चेहरे अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, आतिशी हे तीनही महत्त्वाचे नेते सध्या पिछाडीवर आहे। अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, आतिशी हे तीनही नेत्यांना सध्या पिछाडीवर पडलेले आहेत। त्यामुळे एकंदरीतच भाजपचं कमळ आता दिल्लीमध्ये देखील फुलत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। तर एकंदरीतच दिल्लीचा इतिहास पाहता दिल्लीकरांनी यंदा आपला बाजूला सारत भाजपचा विचार करत भाजपला मतदान केल्याचं, कौल दिल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। तर भाजपकडून देखील दिल्लीवासियांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या होत्या। लाडकी बहीण योजनासारखी योजना असेल, वृद्धांसाठी महत्त्वाच्या योजना असतील, विद्यार्थ्यांसाठी असतील, अशा घोषणांचा पाऊस भाजपनं दिल्लीकरांसमोर केला होता आणि त्याचमुळे आता कुठेतरी दिल्लीवासियांनी भाजपचा या योजनांचा प्रभाव दिल्लीकरांवर पडल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। त्यामुळे आपल्या बाजूला सारून दिल्लीवासियांनी भाजपला मतदान केल्याचं, कल दिल्याचं चित्र सध्या स्पष्ट होतंय। त्यामुळे भाजपचे सर्व नेते आता भाजपनं 45 जागांवरती आघाडी घेतलेली आहे। त्यामुळे भाजपच्या आता या विजयाच्या दिशेनं वाटचाल सुरू झाली आहे। नमस्कार। दिल्ली निवडणुकीचे निकाल आज समोर येत आहेत। मतमोजणी अजून सुद्धा सुरू आहे आणि आताच्या माहितीनुसार मतदारांनी भाजपला स्पष्ट कौल दिल्याचं दिसून येतंय। पुन्हा एकदा मतदारांनी सिद्ध केलंय की जनता भाजपासोबत आहे। देशाचे यशस्वी लोकप्रिय प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी यांच्यावर विश्वास दाखवला असून आपला नेता म्हणून जनतेने त्यांना स्वीकारले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीच्या वाटेवर असून आता भारताला महासत्ता बनवण्यापासून कोणी रोखू शकत नाही। दिल्लीच्या मतदारांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील आता दिल्ली विधानसभा निवडणुकीवरती ही प्रतिक्रिया दिली आहे। भाजपला आता मतदारांनी कौल दिल्याचं याबद्दल दिल्लीवासियांचे आभार देखील चित्रा वाघ यांनी मानलेत। भाजपच्या आज एकंदरीतच महाराष्ट्रासोबतच सर्वच देशभरातील नेत्यांमध्ये उत्साहाचं, आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। सुरुवातीला हरियाणा, त्यानंतर महाराष्ट्र सारख्या विधानसभेमध्ये भाजपनं जोरदार विजय मिळवला। महाराष्ट्र विधानसभेत देखील भाजपनं बहुमत मिळवलं, विक्रम केला होता आणि त्यानंतर आता दिल्ली विधानसभेकडे सगळ्यांचं लक्ष होतं। दिल्लीमध्ये भाजपकडून जोरदार प्रचार करण्यात आला होता। ज्या ठिकाणी मतदार होते त्याच ठिकाणी त्या समाजानुसार, त्या एरियानुसार भाजपच्या नेत्यांनी प्रचार केला होता। तशा पद्धतीने स्टार प्रचारकांची यादी देखील त्यांनी जाहीर केली होती। प्रचाराची रणनीती देखील यावेळी भाजपनं बदलल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं। योजनांचा, घोषणांचा पाऊस करण्यात आला होता आणि त्यानंतर आता एकंदरीतच दिल्लीवासियांनी भाजपला कौल दिल्याचं चित्र सध्या पाहायला मिळते। तर भाजप सध्या 44 जागांवरती आघाडीवर आहे, तर दुसरीकडे मात्र आप 26 जागांवरती थांबल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। आपचे तीनही महत्त्वाचे नेते सध्या पिछाडीवर पडलेत। त्यामुळे एकंदरीतच आपच्या वरती झालेले आरोप असतील, भ्रष्टाचाराचे आरोप असतील, आपच्या प्रमुख नेत्यांना झालेली अटक असेल, याचा कुठेतरी दुष्परिणाम आपवरती झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। आपला बाजूला सारल्याचं चित्र पाहायला मिळते। त्यामुळे दिल्लीत आता भाजपचं कमळ पूर्णपणे फुलणार का हे अगदी काही वेळातच स्पष्ट होईल। यापूर्वीच आता एक मोठी घोषणा भाजपकडून करण्यात आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हजेरीमध्ये रात्री भाजपचं सेलिब्रेशन होणार आहे।
तर पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित देखील करणारे रात्री 8 वाजता दिल्लीमध्ये भाजप मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये भाजपची जल्लोषाची तयारी करण्यात आली आहे। त्यामुळे एकंदरीतच भाजपची विजयाच्या दिशेनं ही वाटचाल सुरू झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय। गेली 27 वर्ष भाजप दिल्ली विधानसभेवरती आपली सत्ता मिळवू शकलं नव्हतं। 2015 मध्ये देखील भाजपला फक्त 3 जागांवरती दिल्ली विधानसभेमध्ये यश आलं होतं आणि त्यानंतर सलग 10 वर्षांनी भाजपनं 45 जागांवरती बहुमत मिळवले, आघाडी मिळवली आहे। त्यामुळे एकंदरीतच गेल्या 10 वर्षात भाजपची रणनीती असेल, सगळ्याच गोष्टी असतील त्या बदलल्याचं चित्र सध्या दिल्लीमध्ये पाहायला मिळत आहे। दिल्लीकरांनी बदल हवा या उद्देशानं आता मतदान केल्याचं चित्र देखील पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे 13 वर्ष ज्या आपनं दिल्लीवरती सत्ता केली होती, दिल्ली म्हणजे आप, अरविंद केजरीवाल असं समीकरण मोडीत काढत दिल्लीवासियांनी आता सत्तांतर केल्याचं रूप सध्या स्पष्ट होऊ लागलंय। त्यामुळे अगदी काही वेळात, काही तासात दिल्ली विधानसभा निवडणुकीचं चित्र आपल्यासमोर स्पष्ट होणार आहे। मात्र त्यापूर्वीच आता भाजपचं जे सेलिब्रेशन आहे त्याला सुरुवात झाली आहे। कार्यकर्त्यांकडून देखील सेलिब्रेशन करण्यात येतंय आणि त्याचबरोबर आता भाजपच्या प्रमुख नेत्यांकडून देखील दिल्लीच्या मुख्यालयात, भाजप मुख्यालयात संध्याकाळी सेलिब्रेशन केलं जाणार आहे। त्यामुळे भाजपचा विजय जवळपास आता स्पष्ट होऊ लागल्याचं चित्र तरी दृश्य आपण सध्या दिल्लीमधून पाहतोय। दिल्लीमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून आता ढोल वाजवत, नाचत गाजत जल्लोष साजरा केला जातोय। मोदी मोदी म्हणत या कार्यकर्त्यांमध्ये सध्या उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। भाजपची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आणि याच पार्श्वभूमीवर आता दिल्लीमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। कार्यकर्त्यांनी आपल्या जल्लोषाला सुरुवात झाली आहे। फटाक्यांची आतिषबाजी करत, ढोल वाजवत या कार्यकर्त्यांनी आता जल्लोषाला सुरुवात केली आहे। सध्याची आकडेवारी आपण पाहतोय, भाजप 45 जागांवरती सध्या आघाडीवर आहे, तर दुसरीकडे आप मात्र फक्त 25 जागांवरती सध्या आघाडीवर आहे। तर काँग्रेसचा दिल्लीमध्ये दारुण पराभव झाल्याचं चित्र पाहायला मिळते। काँग्रेसला एकही जागेवरती आघाडी मिळवता आली नाहीये। तर दुसरीकडे भाजपच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जातोय। तर दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होतोय आणि त्यापूर्वीच आता भाजपच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करत असल्याचं सध्या पाहायला मिळतंय। भाजपनं 45 जागांवरती आघाडी घेतली आहे, तर आप मात्र 25 वरतीच थांबल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। त्यामुळे दिल्लीत यंदा सत्ता पालट होणार असं चित्र हळूहळू आता स्पष्ट होऊ लागलंय। 13 वर्ष आपनं दिल्लीचा गड राखला होता, मात्र आता हा गड हाती येऊन जायला लागल्याचं चित्र आहे। माझ्यावरती काय कमी बोट उठवलं नाही, किती लोकांनी बोट उठवले। मी आंदोलन केली, आंदोलनामध्ये माझ्यावर बोट उठवली,
पण कोणाचं काही चाललं नाही किंवा आचार शुद्ध आहेत, विचार शुद्ध आहेत, जीवन निष्कलंक आहे, जीवनात त्याग आहे, अपमान पचवण्याची शक्ती आहे. कोणाचं काही चाललं नाही, आपोआप डाऊन व्हायचे. हे याचं पाऊल चुकलं. तर मद्य घोटाळ्यामुळे आपचा पराभव झाल्याचं अण्णा हजारे यांनी म्हटलंय. त्याचबरोबर जो व्यक्ती स्वार्थ ज्या व्यक्तीच्या मध्ये येतो तो व्यक्ती हरतो, जनता त्याला नाकारते, अशी प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिली आहे. तर दिल्लीमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जातोय, ही दृश्य सध्या आपल्या समोर येत आहेत. त्याचबरोबर संध्याकाळी 8 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये भाजपच्या दिल्लीतील मुख्यालयात जल्लोष साजरा केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः यावेळी कार्यकर्त्यांना संबोधन करणार आहे. त्यामुळे एकंदरीतच भाजपच्या या आकडेवारीनुसार आता भाजपनं विजयाच्या दिशेनं वाटचाल सुरू केली असताना भाजपकडून जल्लोषाची जोरदार तयारी ही करण्यात येते. त्यामुळे दिल्लीत यंदा सत्ता पालट होईल असं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. तर भाजपकडून दिल्लीकरांना काय मिळणार आहे? महिलांना महिन्याला 2500 रुपये दिलं जाणार अशी घोषणा करण्यात आली आहे. त्याचबरोबर गर्भवती महिलांना 21,000 रुपये मिळणार आहेत. वृद्धांना 2500 रुपये दरमहा पेन्शन दिली जाणार आहे. गरिबांना सिलेंडरवर 500 रुपयांची सबसिडी मिळणार आहे. 200 युनिट पर्यंत वीज मोफत दिली जाणार आहे. महिन्याला 20,000 लिटर पाणी मोफत दिलं जाणार आहे. आयुष्मान योजनेसह एकूण 10 लाखांचं हेल्थ कव्हर दिलं जाईल. त्यामुळे भाजपकडून या घोषणा करण्यात आल्या होत्या. दिल्लीकरांसाठी या घोषणा करण्यात आल्या होत्या आणि या घोषणांचा आता यशस्वीरित्या निकाल आल्याचं चित्र सध्या पाहायला मिळते. कारण भाजपनं 46 जागांवरती आघाडी मिळवली आहे तर आप 24 जागांवरती आघाडीवर असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळते. आपचे सर्व प्रमुख नेते हे सध्या पिछाडीवर असल्याची माहिती समोर येते. त्यामुळे दिल्लीचा गड राखणाऱ्या आपला मात्र भाजपनं सुरुंग लावला होता आणि हा सुरुंग आता यशस्वीरित्या पार पडल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय. अगदी काही वेळातच दिल्लीचे सर्व आकडेवारी समोर येईल आणि त्यानंतर दिल्लीचा तख्त भाजप राखणार का, भाजपला दिल्ली विधानसभा निवडणुकीत यश येणार का, हे पाहावं लागेल. आज आमच्यासाठी म्हणजे भारतीय जनता पक्षासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे, उत्साहाचा दिवस आहे. तब्बल 27 वर्षानंतर आज दिल्लीमध्ये मुख्यमंत्रीपदी भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधी आमदार त्या ठिकाणी बसणार आहेत. मुख्यमंत्री आमचा होणार आहे. 27 वर्ष झाले या दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदापासून आम्ही दूर होतो, लांब राहिलो होतो. पण जनतेने आता आम्हाला स्पष्ट कौल दिला आहे. आकडा थोड्या वेळात आपल्या समोर येईल, 41 येतो का 42 येतो, पण 40च्या वर संख्या 70 पैकी ही आता BJPची त्या ठिकाणी झालेली आहे. आणि म्हणून संपूर्ण देशात, कारण दिल्ली ही आमची राजधानी आहे, राजकारणाचं मुख्य केंद्र आहे, आणि म्हणून संपूर्ण देशामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये एक नवचैतन्य आलेलं आहे, आनंदाचा उत्साहाची लाट आलेली आहे. आणि म्हणून खरंच दिल्लीकरांचं, सर्व मतदारांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आभारही मानतो. या ठिकाणी जर बघितलं तर दूर राहिलेलं होतं, यावेळेला मात्र भाजपला दिल्लीकरांनी साथ दिल्याचं पाहिलं. दिल्लीकरांनी तब्बल 27 वर्ष आम्हाला साथ दिलेली आहे. गेल्या काही वर्षापासून आम आदमी पार्टी यांची सत्ता त्या ठिकाणी होती, पण नुसत्या भूलथाप्या द्यायच्या, लोकांना सर्व मोफत, काहीच घेऊ नका, अंगावरच्या कपड्यापासून चप्पल बुटापासून सगळं त्यांनी मोफत देण्याच्या घोषणा केल्या. पण प्रत्यक्षामध्ये मात्र या गोष्टी आलेल्या नव्हत्या. हा अतिशय वाईट अनुभव दिल्लीकरांना केजरीवालांचा आला आणि त्यामुळे त्यांनाही हार पत्करावी लागली. पण त्याचबरोबर आमच्या जिंकण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आमच्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी, त्यांच्या नेतृत्वाखाली हा देश ज्या गतीने पुढे चाललेला आहे, विकासाच्या दृष्टीने आपण पुढे चाललेलो आहोत. आणि म्हणून लोकांचा विश्वास आता भारतीय जनता पक्षावर आहे. नुसत्या दिल्लीत नाही तर आपण आताही ज्या निवडणुका झाल्या त्यात बघितलं असेल, महाराष्ट्रातही बघितलं असेल,
अतिशय ऐतिहासिक विजय महाराष्ट्रात आपल्याला मिळाला. त्याचबरोबर इतर राज्यांमध्ये ज्या ज्या ठिकाणी निवडणुका होत आहेत त्या सर्व राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष हे वेगाने पुढे जात आहे, जिंकत आहे आणि आज देशामध्ये जवळपास 75% ठिकाणी, त्यापेक्षा जास्त ठिकाणी मुख्यमंत्री हे भाजपचे या ठिकाणी आहेत. आणि म्हणून मला वाटतं की भारतीय जनता पक्षावर, त्याच्या विचारावर लोकांचा असलेला विश्वास मोदीजी यांच्या नेतृत्वावर